नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आहे 4 फेब्रुवारी 2025. तर आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे टॉप प्रश्न बनणार आहेत, ते संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकतात. चला प्रश्न क्रमांक पहिला घेऊ. प्रश्न क्रमांक पहिला आहे, 19 वर्षाखालील महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये कोणत्या देशाचा संघ हा विजेता ठरलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. भारत देश हा T20 वर्ल्ड कप 19 अंडर 19 मध्ये भारतीय महिला संघ हा विजेता ठरलेला आहे. आणि त्याने कोणत्या संघाला हरवलंय? तर दक्षिण आफ्रिका या संघाला हरवून भारतीय महिला संघाने हा किताब पटकावलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 2. अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा 2025चा महाराष्ट्र केसरी विजेता कोणत्या जिल्ह्याचा आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. हा पुणे जिल्ह्याचा आहे. त्याच्याबद्दल पॉईंट घेऊया लिहून. विजेता आहे पृथ्वीराज मोहोळ आणि उपविजेता आहे महेंद्र गायकवाड. आणि हा झालेला आहे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये ही कुस्ती स्पर्धा पार पडलेली असून दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी ही स्पर्धा पार पडलेली आहे. त्याच्याबद्दल आपण अगोदरचे जे महाराष्ट्र केसरी झालेले आहेत त्यांच्याबद्दल महत्त्वाचे बघून घेऊ. 64वा महाराष्ट्र केसरी आहे पृथ्वीराज पाटील. हा कुठला आहे? तर सातारा या जिल्ह्याचा आहे. 65वा महाराष्ट्र केसरी आहे पुणे जिल्ह्याचा शिवराज राक्षे. 66वा महाराष्ट्र केसरी आहे धाराशिव जिल्ह्याचा सिकंदर शेख. आणि 67वा महाराष्ट्र केसरी आहे अहिल्यानगर जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 3. देशातील मागास असलेल्या किती जिल्ह्यांसाठी पंतप्रधान धनधान्य योजना जाहीर केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. एकूण 100 जिल्ह्यांसाठी पंतप्रधान धनधान्य योजना ही जाहीर केलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 4. अर्थसंकल्प 2025-26 नुसार देशाची एकूण कर वसुली किती झालेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. 25.37 लाख कोटी एवढी 25-26 मध्ये कर वसुली झालेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 5. या वर्षीच्या अर्थसंकल्पात पीक विमा योजनेसाठी किती कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. 12,242 कोटींची पीक विमा योजनेसाठी तरतूद करण्यात आलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 6. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी स्टार्टअप प्रोत्साहन देताना केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये किती हजार कोटी रुपयांचा फंड ऑफ फंड्सची घोषणा केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. 10 फंड ऑफ फंड्स साठी घोषणा केलेली आहे. किती? 10,000 कोटींची. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 7. देशातील राज्यांमध्ये स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी कोणत्या निर्देशांक जारी करण्यासाठी घोषणा करण्यात आलेली आहे? समोरचा आहे त्याचं उत्तर प्रश्न क्रमांक 7चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. गुंतवणूक मित्रत्व निर्देशांक ही योजना घोषणा करण्यात आलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 8. प्राचीन ग्रंथांचे जतन व सर्वेक्षण करण्यासाठी कोणते अभियान राबविण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. ज्ञान भारत ही योजना राबवण्यात येणार. कशासाठी? प्राचीन ग्रंथाचे जतन आणि सर्वेक्षण करण्यासाठी. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 9. अर्थसंकल्प 2025-26 नुसार एकूण किती लाख कोटी खर्च होणार आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 50.65 लाख कोटी हा अर्थसंकल्पाचं बजेट असणार आहे. आणि त्याच्याबद्दल आपलं पॉईंट घेऊन घ्या. 0 ते 4 लाख पर्यंत कर नसणार आहे. 0 ते 4 पर्यंत कर नसून 4 ते 8 लाखापर्यंत 5% कर लागणार आहे. 8 ते 12 साठी 10%, 12 ते 16 साठी 15% कर लागणार आहे. 16 लाख ते 20 लाख रुपयापर्यंत 20% कर आणि 20 ते 24 लाख रुपयापर्यंत 25% कर लागणार असून 24 लाखांच्या पुढे 30% हा कर असणार आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 10. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणत्या राज्याच्या पुरुष खो खो संघाने सुवर्णपदक पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. महाराष्ट्र राज्याच्या पुरुष आणि महिला संघाने सुवर्णपदक पटकावलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 11. केंद्र सरकारची बहुउद्देशीय कल्पना असलेला खेलो इंडियासाठी
किती कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 1,000 कोटींची खेलो इंडिया या क्रीडा प्रकारासाठी 1,000 कोटींची तरतूद करण्यात आली. यंदाच्या अर्थसंकल्पात या उपक्रमाची तब्बल 1,000 कोटीची तरतूद करण्यात आलेली असून ही वाढ गतवर्षीच्या तुलनेत 200 कोटींनी अधिक असणार आहे. 2024-25 साठी 800 कोटीची तरतूद करण्यात आलेली होती. तर एकूणच क्रीडा प्रकारात 3794.30 कोटी इतकी तरतूद असणार आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 12. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये सलग त्यांचा हा कितवा अर्थसंकल्प सादर केलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. त्यांचा हा सलग 8वा अर्थसंकल्प त्यांनी सादर केलेला आहे. त्याच्याबद्दल पॉईंट आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 3ऱ्या कार्यकाळातील हा दुसरा अर्थसंकल्प असून हा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा 8वा अर्थसंकल्प आहे. तासभराच्या अर्थसंकल्पात त्यांनी 11 महत्वाच्या घोषणा केलेल्या असून 12 लाखापर्यंत त्यांना उत्पन्नावर आयकर मुक्त केलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 13. रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी 1,00,000 घरे पूर्ण करण्यासाठी किती कोटी रुपयांची नवीन योजना स्वामीनिधी 2 ची घोषणा अर्थसंकल्पात केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 15,000 कोटींची याच्यामध्ये स्वामीनिधी 2 साठी अर्थसंकल्पामध्ये घोषणा करण्यात आलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 14. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी अर्थसंकल्पामध्ये किती कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 63,500 कोटींची पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 15. कोणते राज्य नोंदणीकृत स्टार्टअपसह देशात आघाडीवर आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत स्टार्टअपमध्ये देशात आघाडीवर असणारं राज्य ठरलेलं आहे. कोणतं? तर महाराष्ट्र राज्य. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 16. नुकतेच निधन झालेले नवीन चावला यांनी खालीलपैकी कोणते पद भूषविलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मुख्य निवडणूक आयुक्त पदावर त्यांनी काम केलेलं आहे. कोणी? नवीन चावला. त्याच्याबद्दल हे पॉईंट आहेत महत्वाचे. चावला हे 1969च्या बॅचचे IAS अधिकारी असून देशाचे ते 16वे मुख्य निवडणूक आयुक्त होते. त्यांनी असताना काय केलं तर त्यांनी घटनात्मक सुधारणासाठी प्रयत्न केलेले होते. 2005 ते 9 या काळात त्यांनी निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलेलं आहे आणि एप्रिल 2009 ते जुलै 2010 या काळामध्ये त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम केलेलं आहे. निवडणूक आयुक्त होण्यापूर्वी त्यांनी केंद्रीय सचिव म्हणूनही काम केलेलं होतं. मुख्य निवडणूक आयुक्त असताना त्यांनी कायदा मंत्रालयाकडे निवडणूक आयुक्तांना हटवण्याची प्रक्रिया मुख्य निवडणूक आयुक्तांप्रमाणेच असावी अशी घटनात्मक सुधारणेची शिफारस सुद्धा केलेली होती. त्याच्या अगोदर आपण काय करू, महत्वाचे काय वन लाईनर जे प्रश्न आहेत ते बनणार आहेत ते आपण पाहून घेऊ. पहिला आहे 3रे विश्व मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन कुठं झालेलं आहे? तर फर्ग्युसन कॉलेज पुणे या ठिकाणी होणार आहे. कधी होणार आहे? ते 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या 3 दिवसामध्ये हे पार पडलेलं आहे. त्याचं उद्घाटन केलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याची आवृत्ती आहे 3री. महत्वाचे वन लाईनर बघून घेऊया आपण, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असणार आहेत. डॉक्टर सदानंद मोरे हे कोण आहेत? महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे हे अध्यक्ष आहेत. रवींद्र शोभणे हे आहेत महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मितीचे महामंडळाचे अध्यक्ष. लक्ष्मीकांत देशमुख आहेत भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष. तारा भावाळकर हे आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा आहेत. कोण? तर तारा भावाळकर. उषा तांबे आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मंडळाच्या अध्यक्षा. अविनाश अवलगावकर हे आहेत मराठी विद्यापीठाचे कुलगुरू. समोरचा आहे किरण कुलकर्णी हे मराठी भाषा विभागाच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे. रंगनाथ पठारे हे मराठी अभिजात भाषा समितीचे हे अध्यक्ष होते. ज्ञानेश्वर मुळे हे अभिजात भाषा पाठपुरावा समितीचे अध्यक्ष आहेत. हे महत्वाचा प्रश्न असणार आहे. आणि त्याचे सदस्य किती आहेत? सदानंद मोरे, लक्ष्मीकांत देशमुख, रवींद्र शोभणे आणि संजय नागर हे अभिजात भाषा पाठपुरवठा समितीचे हे सदस्य आहेत. आणि अध्यक्ष कोण आहेत? तर ज्ञानेश्वर मुळे. तर मित्रांनो, हे होते काही 4 फेब्रुवारीचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकतात.